नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, रविराजची प्रॉपर्टी हडपण्याचा नागराजचा डाव आला अर्जुन सायली समोर. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रियाच्या भयानक सत्याचा उलगडा सुभेदारांच्या समोर होताच प्रियाची केली हकलपट्टी. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे नागराज आणि प्रियाचा खरा चेहरा अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या समोर आणणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नागराज, प्रिया, महिपत आणि साक्षी हे चौघेजण मिळून सुभेदार, किल्लेदार आणि त्याचबरोबर संपूर्ण लोकांना मूर्ख बनवतायत. तर इथे साक्षीने खून केलाय, पण विनाकारण प्रियाने मधुभाऊंना अडकवलंय. आणि इथे अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे अतोनात अहोरात्र प्रयत्न करतोय. मधुभाऊ निर्दोष असताना देखील इथे प्रियाने मधुभाऊंना विनाकारण या केसमध्ये अडकवलेलं असतं. आणि त्यामुळे अर्जुन आणि सायली या दोघांना प्रियाचा खरा चेहरा कसा आहे हे बरोबर माहिती आहे. पण प्रेक्षकांनो, आता इथे परिस्थिती बदललेली आहे. कारण रविराज काकांना कळून चुकलेलं आहे की कदाचित कदाचित मुलीवरच्या प्रेमापोटी आपण खरं काय आहे ते बघायला विसरतोय का. तर इथे प्रिया आपल्याबरोबर खोटं बोलते का. म्हणजे इथे आता मुलगी आहे म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे एका वकिलाला काही पटत नसतं. आणि त्यामुळे इथे ज्या वेळेला अर्जुनने आता कोर्टामध्ये साक्षी आणि प्रियाची मैत्री किती घट्ट होती की त्या दोघीजणी एकमेकींना इतके सारे पैसे देत होते, याचाच अर्थ त्या दोघींची मैत्री खूपच जास्त घट्ट असल्यामुळेच त्या दोघीजणी इतकी मोठी रक्कम देवाणघेवाण करत होते की नाही. तेव्हा स्क्रीनवरती जेव्हा रविराज काका हे सगळं बघतात तेव्हा ते म्हणतात कुठेतरी पाणी मुरतंय. त्यांच्यातला जो वकील आहे तो त्यांना आता स्वस्थ बसू देत नव्हता. आणि म्हणूनच रविराज काका अर्जुनला भेटतात आणि त्याच्याबरोबर हातमिळवणी करतात. म्हणतात की हा दुसरा जो मृतदेह सापडलाय ना, त्याच्यामध्ये तुला जी काही मदत हवी असेल ती मी करायला तयार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सिनियर, मी तुला सगळी डिटेल देऊ शकणार नाही कारण ती कॉन्फिडेन्शियल आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, तू मला काही सांगू नकोस, फक्त माझी काही मदत हवी असेल ना ते मला सांग. तर इथे रविराज काकांनी सुद्धा अर्जुनला आता सांगितलेलं असतं की जे काही असेल राग रुसवा तो बाजूला ठेवूया, ते माझ्या मनातून काही जाणार नाही. पण निदान निदान मी तुला काहीतरी मदत करू शकतो ना, ते या केसमध्ये. बाकी गोष्टी तशाच राहतील. तेव्हा इथे अर्जुनला खूप छान वाटतं हे ऐकून की बाबा रविराज काका आता पुन्हा त्यांच्याजवळ स्वतःहून बोलायला आला. म्हणजे मनातून थोडा का होईना पण कुठेतरी राग बाजूला झालेला दिसतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ही गोष्ट आता प्रिया आणि नागराजला कळते त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे नागराज म्हणतो की प्रिया, आता आपलं काही खरं नाही आहे. कारण अर्जुन आणि हा दादा दोघेजण जर एकत्र आले ना तर मात्र आपलं काही खरं नाही आहे. दोघेजण जर योद्धे एकत्र लढाई करायला आले तर आपल्याला काय ठेवणार आहे ते नेस्ता नाबूद करून टाकतील. आता आपलं भांडं फुटणार म्हणजे फुटणार असं मला वाटतंय. असं काहीतरी करायला हवं की या दोघांची दोस्ती तुटायला हवी. या दोघांना आपण एकमेकांपासून आता वेगळं केलं पाहिजे, असं इकडे आता नागराज प्रियाला म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला खूपच जास्त टेन्शन येतं. नागराज म्हणत असतो की तन्वी, एक काम करूया, आपण महिपतकडे जाऊया, तिथे थोडी मीटिंग करू. नक्की आता दादाच्या विरोधात आणि अर्जुनच्या विरोधात काय प्लॅनिंग करायचं आहे ना ते बघायला हवं. दादाला आता अर्जुनच्या विरोधामध्ये भडकवायला हवं. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, जे काही करायचं आहे ते लवकर करा. कारण एकदा का माझं तोंड बांधलं ना, माझ्या नाकातोंडात पाणी गेलं की तुमच्या सगळ्यांची नावं बाहेर पडणार, हे मात्र कन्फर्म आहे. तेव्हा इथे आता लगेच नागराज म्हणतो की हे बघ, तू सध्या तरी तुझं तोंड आहे ना ते अजिबात उघडू नकोस. काहीतरी करता येतं का ते मी आधी बघतो. चल, आज संध्याकाळी तू सुद्धा ये महिपतकडे, आपण थोडं बोलूया, याच्यावरती काहीतरी मार्ग काढू. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागराज आणि प्रिया दोघेजण महिपतकडे जातात. त्यांची मीटिंग होत असते. आणि एका बाजूला इकडे आता अर्जुन आणि सायली या दोघांनी तर आता शपथच घेतलेली असते, काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय आता स्वस्थ बसायचं नाही. मग आता प्रिया, साक्षी
आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो महिपत सगळ्यांना धडा शिकवायचा. पण आता एक गुपित कॅरेक्टर जे आहे ते अजूनपर्यंत कुणाच्या नजरेस आलेलं नसतं आणि ते म्हणजे नागराज. नागराज सगळ्यांना चांगला वाटत असतो की तो काही करत नाही आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी जर कोणी असेल तर तो नागराजच आहे. कारण सगळ्यात आधी जो अपघात घडून आणला होता रविराज काकांच्या गाडीचा, तो नागराजनेच महिपतला सुपारी दिली होती. कारण नागराजला रविराज काकांची सगळी प्रॉपर्टी हवी होती आणि ती प्रॉपर्टी आता त्याला हवी होती. कारण इथे आता अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती असते, पण रविराज काकांनी खूप प्रॉपर्टी कमावलेली असते. त्यामुळे इथे आता नागराजला काय सवय आहे? लुटायची सवय आहे. रविराज काकांना कमवायची सवय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता खूप पैसा असतो, खूप संपत्ती त्यांनी आता कमावून ठेवलेली असते. कधीतरी माझी मुलगी परत येईल आणि मग मी तिला हे सगळं देईन असं ठरलेलं असतं. पण जर नाही माझी मुलगी परत आली तर हे सगळं मी कुणाला देऊ? तर मग नंतरला नागराजला वाटते की मला, नाहीतर माझ्या मुलाला राकेशला. पण रविराज काका म्हणतात की मी माझी सगळी प्रॉपर्टी ट्रस्टीमध्ये देईन. तेव्हा इथे नागराजला खूपच राग येतो आणि म्हणून तो इथे आता रविराज काकांचा काटा काढायचा ठरवतो. तर तेव्हा महिपतला जी सुपारी दिलेली असते त्याच्यामध्ये रविराज काका, प्रतिमा आणि सायली कुणीही मेलेलं नसतं. तिघेजणं एकमेकांपासून वेगळे होतात, पण जीव मात्र कुणाचा जात नाही. आणि आता योगायोग बघा तर इथे तिघेही एकत्र आलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता एकमेकांना फक्त माहिती नाही आहे की सायली हीच खरी तन्वी आहे आणि तीच रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे. पण हे सत्य आता लवकरच प्रेक्षकांनो त्यांना कळल्याशिवाय काही राहणार आहे का? ते सुद्धा समोर येणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराजचं भांडं फुटणार आहे. इथे आता सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी जातात. काही एव्हिडन्स मिळत आहेत का ते बघायला. कारण अर्जुनने आता खूपच असे ठोस पुरावे शोधून काढलेले असतात. पण त्याला एक असा पुरावा हवा असतो ज्याच्यामध्ये कोणीतरी सगळं कन्फेस करेल. तर इथे महिपत ड्रिंक वगैरे करतो आणि इथे दारू प्यायल्याच्या नादामध्ये सगळं सत्य बोलून मोकळा होतो. मागे जसं इथे जेव्हा जज साहेब तिथे गेलेले असतात आणि जेव्हा त्यांनी हात मिळवणी केलेली असते तेव्हाचा जसा व्हिडिओ अर्जुनने तयार केलेला असतो, सायली म्हणते की सर, पुरावा म्हणून आपल्याकडे सुद्धा तसाच एखादा व्हिडिओ हवा आहे. म्हणजे आपण एकदा का कोर्टामध्ये तो सादर केला की मग काय होईल, या सगळ्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आज रात्री आपण दोघेजण आहे ना बाहेर पडूया, फिरायला जातोय हे सांगून बाहेर पडूया. त्या प्रियाला कळलं नाही पाहिजे आपण कुठे जातोय ते. आणि मग महिपतच्या बंगल्याच्या बाहेर जाऊ आणि एखादा व्हिडिओ करता येतोय का ते बघू. तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे. आणि इथे प्रेक्षकांनो आता प्रिया नागराजबरोबर गेलेली आहे. सायलीला काही माहिती नसतं. सायली म्हणते अर्जुन सर, तन्वी कुठे दिसत नाही आहे, कुठेतरी बाहेर गेलेली दिसते. त्याच्यामुळे आता मी एक काम करते, ती घरामध्ये नाही आहे ना, तर आपण जरा जाऊन येऊया. कारण तिचं बारीक लक्ष आपल्यावरतीच असतं. आपण काय करतोय, काय नाही करतोय हे ती आता बघत असते आणि त्या महिपतला सांगत असते. ती घरात नाही तर चला आपण निघू. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं आता महिपतच्या बंगल्याच्या बाहेर जातात. तेव्हा खिडकीमधून इथे महिपत दिसतोय का ते आता सायली, अर्जुन बघत असतात. कारण त्यांना महत्त्वाचे एव्हिडन्स हवे असतात. एखादा व्हिडिओ वगैरे ज्याच्यामध्ये महिपत आपल्या गुन्ह्यांचे इथे आता कन्फेशन देतोय, आपले गुन्हे कबूल करतोय. हे आता सगळं अर्जुनला रेकॉर्ड करायचं असतं. त्यामुळे अर्जुनने आपला मोबाईल काढलेला असतो आणि तो आता रेकॉर्डिंग सुरू करणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. कारण महिपतच्या इथे सगळ्यात आधी त्याला कोण दिसतं, तर नागराज. नागराजला बघितल्यानंतर अर्जुन पूर्णपणे हादरतो. नागराजचे आणि याचे कनेक्शन काय आहेत? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दुसरी दिसते, ती म्हणजे प्रिया. तर नागराज आणि प्रिया या दोघांना तिथे बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे? हे काय आहे? म्हणजे नागराज काकांना मी महिपतकडे पहिल्यांदाच बघतोय. आपलं नागराज काकाकडे कधीच का लक्ष गेलं नाही? असं अर्जुन आता सायलीला म्हणतो. तेव्हा इथे अर्जुनने रेकॉर्डिंग सुरू ठेवलेली असते आणि ते दोघेजणं नेमकं काय बोलतायत हे अर्जुनला आता ऐकायचं असतं. आणि प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता अर्जुनच्या हाती खूपच जास्त महत्त्वाचा पुरावा लागतो. तर इथे नागराज म्हणतो की महिपत, दादा आणि अर्जुन दोघेजण आता एकत्र आलेत. त्या दोघांमध्ये फूट पाडणं महत्त्वाचं आहे.
पण आता त्या दोघांमध्ये फूट पडेल असं मला वाटत नाही, कारण दादाला प्रियावरती आता संशय आहे. प्रिया ही त्याला फसवते, त्याच्यापासून काही गोष्टी लपवलेल्या आहेत असं त्याला वाटतंय. त्याच्यामुळे आता काय करायचं, तर दादाचा गेम करायचा. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. एकतर त्याला ठार मार किंवा एकतर त्याला लुळापांगा कर. असं कर की तो घराच्या बाहेर कधी गेलाच नाही पाहिजे. जे काही त्याचे व्यवहार आहेत ना, सगळे मला करता आले पाहिजे. असं त्याचं आता काम आपण करूया, असं नागराजने जेव्हा आता महिपतला सांगितलेलं असतं. प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की इथे नागराज आपल्या भावाची सुपारी देतोय, ती सुद्धा अशा पद्धतीची. तेव्हा प्रिया म्हणत असते की माझा मधल्यामध्ये सँडविच होतोय. तुम्ही सगळेजण इथे हात वर करून मोकळे होता. मला त्या किल्लेदारांच्या आणि सुभेदारांच्या घरामध्ये कसं माझे दिवस काढावे लागतात ना, तुम्हाला ते नाही कळणार. तेव्हा मी काय म्हणते, आता एकतर त्या किल्लेदाराचं काम करा, नाहीतर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवूच नका. तेव्हा इथे महिपत म्हणतोय, गप्पा बस, त्या किल्लेदाराचंच काम करूया, पण तू तुझं काम चोख करायचं, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणत असते की खून जे केलेले आहेत ते तुम्ही, पण शेकायला येत आहेत माझ्यावरती. खून केला साक्षीने, शेकायला आला माझ्यावरती. त्याचबरोबर आता हे दुसरा मृतदेह जो हरीश काकांचा आहे, ते सुद्धा कांड तुमचंच आहे, पण शेकायला येते माझ्यावरती. का असं करता तुम्ही? तुम्हाला जर झेपत नाही तर प्लॅनिंग करता कशाला? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. तो पुरावा म्हणजे इनफ असतो, कारण प्रियाचं थोबाड आता फुटणारच असतं. तेव्हा इथे रविराज काकांना फोन करून अर्जुन म्हणतो की सिनियर, लवकरात लवकर घरी ये. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुला महत्त्वाचं दाखवायचं आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनने व्यवस्थितरित्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आता रेकॉर्ड केलेला असतो, कारण इथे अश्विन, प्रताप काका, कल्पना, पूर्ण आजी सगळेच, त्या सगळ्यांनाच इथे पुरावा बघायला आवडतो. बोलण्यावरती ते लोक विश्वास ठेवत नाही, त्यांना सगळं बघायला आवडतं. म्हणून अर्जुनने आता मोबाईलमध्ये तो व्हिडिओच रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. गेलेले असतात, वेगळे कुठले एव्हिडन्स मिळत आहेत का ते बघायला, पण इथे खूपच जास्त महत्त्वाचा एव्हिडन्स हाती लागलेला असतो. आणि इथे आता जॅकपॉट लागल्यासारखं अर्जुन तो पुरावा घरी घेऊन जातो. त्याच्यानंतरला इथे आता रविराज काका, प्रतिमा, त्याचबरोबर प्रियासुद्धा नंतर आलेली असते. आणि घरी आल्यानंतर अर्जुन तो व्हिडिओ काढतो आणि म्हणत असतो की आतापर्यंत मी किती वेळा तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की ही तन्वी नाही आहे, ही तन्वी नाही आहे, तरीसुद्धा तुम्हाला वाटलं की ही तन्वीच आहे म्हणून. त्यानंतरला मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे ही मुलगी महिपतबरोबर अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सस्पेन्स होता आत्तापर्यंत आपल्याला ते कळलंच नाही, ते म्हणजे नागराज काका. नागराज काका एक असा व्यक्ती आहे जो या मुळाची जड आहे, पण आपलं त्याच्याकडे कधी लक्षच गेलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर हे घे, सगळ्यात आधी हा व्हिडिओ आहे ना तू बघ, कारण तू बघणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा रविराज काका तो व्हिडिओ बघतात. त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकल्यासारखी होते, कारण नागराजने इथे महिपतला आपल्याच भावाच्या खुनाची सुपारी दिलेली असते. आणि इथे आता प्रिया म्हणत असते की ह्या वेळेला प्लॅन फसला नाही पाहिजे, तो किल्लेदार एका वारमध्ये, एका धारमध्ये संपला पाहिजे, असं इकडे प्रिया आता म्हणत असते. प्रेक्षकांनो, जेव्हा हा व्हिडिओ रविराज काका बघतात, त्यांना तर असंच वाटत असेल की या सगळ्यांना सांभाळून मी किती मोठी चूक केली. नाहीतर इथे आता मी एवढं सगळं करतोय कशासाठी, कारण माझीच माणसं माझ्या जीवावरती उठलेत, माझीच माणसं माझ्या वाईटावरती उठलेत. तेव्हा महत्त्वाची गोष्ट समोर आलेली असते, नागराजचा खरा चेहरा. प्रॉपर्टीसाठी नागराजने इथे रविराज काकांची सुपारी दिली ही गोष्ट जेव्हा त्यांना कळते, तेव्हा रविराज काका जोरदार नागराजच्या कानाखाली देतात आणि म्हणतात, तशीही मी माझी प्रॉपर्टी तुला कधी देणारच नव्हतो, आणि आता तर ह्या मुलीला फ्रॉडला सुद्धा नाही. माझी मुलगी खरी जिथे कुठे असेल ती जर परत आली तर तिला मिळेल, नाहीतर सगळी प्रॉपर्टी माझ्यानंतर, माझ्या प्रतिमानंतर ट्रस्टीमध्ये जाईल, असं रविराज काका म्हणतात. आणि ही फ्रॉड मुलगी प्रिया हिच्या आता जोरदार कानाखाली पूर्णाची देते आणि म्हणते की तोंड काळं कर, पोलिसांना बोलवा आणि आत्ताच्या आत्ता हिला अरेस्ट करा, या दोघांनाही अरेस्ट करा. यांनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आत्तापर्यंत आपलं कधी या दोघांकडे एवढं लक्ष गेलं नाही. खोटं नाटं बोलणं, फसवेगिरी करणं, एवढंच सगळं यांना जमतं ना. पण आता बास,
बास झाला, आता पोलिसांना फोन करा आणि यांना जेलमध्ये टाका, असं आता पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीसाठी नागराज आणि प्रिया या दोघांनी केलेला रविराज काकांना मारण्याचा प्लॅन अर्जुन सायलीने उधळून लावलेला असतो आणि त्याचबरोबर प्रिया ही खोटी तन्वी आहे हे सत्यसुद्धा रविराज काकांना कळलेलं असतं आणि त्याचबरोबर नागराज त्यांच्या जीवावरती उठलेला आहे हे सत्य त्यांना कळतं. तेव्हा दोघांची रवानगी रविराज काकांनी आता जेलमध्ये केलेली असते.